brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रकाश सुर्वे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी 100% शासन सहमत आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. मंत्री मोदयांनी उत्तर दिले, थातून मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. तर मी असं स्पष्ट सांगितलं की या संदर्भामध्ये 100% चौकशी केली जाईल. आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत ते. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. बोला. मंत्री मोदयांनी उत्तर दिले, थातून मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत ते. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. अध्यक्ष महोदय 2012ला कोर्टामध्ये केस होती, मान्य. 2012 पासून 2024 पर्यंत हे अधिकारी असं बोलायला नाही पाहिजे. झोपले होते का हो? काय एसी मध्ये बसून फक्त मजा बघतात? हे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी तिथे एसी मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात, गरिबांची घरं तोडायचा. हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय? दुसरी महत्त्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हे आपलं दालन आहे, हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं. सर्व त्याचे पुरावे जमा करतात, इलेक्शनमध्ये नाव होतं, वोटिंग करतात, 67 पासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावे होते. आणि कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने, आणि ती सुद्धा कधी काय ह्या परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेम्प्टची हे टाकली. आजपर्यंत मला सांगा या भारताच्या इतिहासात एकावर तरी अधिकार कंटेम्प्ट झाला का हो? पण नाही. आणि यांच्याशी संगनमत करून अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. तिथे 500 घरांचा प्रश्न आहे. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या विभागात असंच नाही, आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत. जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटिसा दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याविषयी आम्ही रात्री 12 वाजता भेटलो, त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासूनचा आभारी आहे. पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि तुझं प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्ष महोदय ऐका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटी पुरी जनता उतरली आणि त्या बाउन्सरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं. म्हणजे केवढी दादागिरी विकासाची चालू आहे. हे कशासाठी चाललंय, कुणासाठी चाललंय? गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायघड्या घालण्यासाठी इथे बसलेले ते अधिकारी? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाया, वरिष्ठ अधिकारी, खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काही दोष नाही. वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही, याची कारवाई का केली, ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण? आणि माझा महत्त्वाचा प्रश्न, जे पूर्ण डिमॉलिश करताना कशा पद्धतीने केलं माहिती आहे? फ्रीज, TV, बीवी सर्व पार चुरा करून टाकला. त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते की सामान तरी काढायचे तुम्ही त्यांना द्या ना. ते विनंती करतायत, मी सारखा फोन करतोय, कोण फोन उचलायला तयार नाहीत. किंवा त्यांचं सामान तर काढू देत, मला स्ट्रक्चर तोडायचं होतं ना, तर सामान तरी त्यांचं काढू द्या. हे सर्व भरपाई त्यांची त्या विकासाकडून करून घेण्यात यावी अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय आणि ती करावी त्यांनी. अध्यक्ष त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. सदस्य भास्कर जाधव साहेबांनी, प्रकाश सुर्वे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी 100% शासन सहमत आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. 2020चा जो मी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये इक्बाल खत्री नावाचे पूर्वीचे जे मालक होते त्यांच्याकडनं 2020ला मेसर्स शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर याला ती जागा ट्रान्सफर झालेली होती. परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की 1995च्या अगोदरच्या बांधकामाला जो नियम लागतो तो या सगळ्या नियम लागणार का, याच्यावर मी असं स्पष्ट सांगितलं की या संदर्भामध्ये 100% चौकशी केली जाईल. 95च्या अगोदरचा नियम जर याला लागू होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता मुद्दा जो प्रकाश सुर्वे साहेबांनी या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी ACSच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 60 दिवसाच्या आत याची चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सगळी कार्यवाही थांबवली जाईल. चला छान. लक्षवेधी क्रमांक 2 नाही, लक्षवेधी क्रमांक 2. माननीय अध्यक्ष,
लक्षवेधी क्रमांक 2. नाही माननीय अध्यक्ष हे बघा, सर्व लक्षवेधीला न्याय द्यायचा आहे. सर्व लक्षवेधींना न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांची अशी इच्छा आहे की याच्यामध्ये काही मंडळी इन्व्हॉल्ड असणं आहेत असं तुमचं म्हणणं आहे. ऐका ना, ऐका, उत्तर तर घ्या. 60 दिवसामध्ये जी काय माहिती प्रकाश सुर्वे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे ती खरी समजून ती सगळी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव जी चौकशी करतील त्यांच्याकडे दिली जाईल. 60 दिवसामध्ये ही चौकशी होईल. या चौकशीमध्ये जे कोण गिल्टी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो.